सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार। आपण निमंत्रित केल्याबद्दल आपले धन्यवाद। आज इंडिया आघाडीच्या, महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा आहे। सोलापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं उमेदवारी खूप आधी सुरुवातीला मला वाटतं राज्यात पहिल्या प्रथम जाहीर केल्यामुळं सोलापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा प्रचार महाराष्ट्रातल्या मला वाटतं इतर कुठल्याही मतदारसंघाच्या आधी अधिकृतपणे सुरू झालेला आहे आणि प्रणितीताईंनी प्रचारामध्ये प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे। सोलापूरकरांचं आणि शिंदेसाहेबांचं, सुशीलकुमार शिंदेसाहेबांचं जवळचं नातं आहे। प्रणितीताई स्वतः इथले आमदार आहेत। त्यांनी सोलापुरात विकास कामं केली, ते काही अपरिचित उमेदवार नाहीत, त्या बाहेरच्या उमेदवार नाहीत, आयात केलेले उमेदवार नाहीत। आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाची, महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीची सोलापूरमध्ये एक प्रचारात आघाडी मिळालेली आहे। एकंदरीतच महायुतीमध्ये अजूनही काही जागा वाटपाचा पेच तिढा, तीन पक्षाचा काही गोंधळ संपलेला नाही। तीन पक्षाच्या आघाडीमध्ये आम्हालाही अडचणी आल्या, कारण पहिल्यांदाच आपण करतोय। पण ही लढाई देशामध्ये भाजपचं आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांचं पुन्हा सरकार आणायचं का नाही आणायचं, आणि नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर त्याचा देशाला काय धोका आहे, या देशातल्या लोकशाहीला काय धोका आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाला काय धोका आहे, अशा स्वरूपाची ही लढाई इथं झालेली आहे। मोदी जाणून बुजून शेतकऱ्याच्या मालाच्या किमती पाडते आणि महागाई वाढायला लागली तर मग आपल्यावर बोल येतील म्हणून, पण शेतकरी त्यात मरतो आणि फार त्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ पाहिजे असं काही नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत, तो बिचारा 40 रुपये दर झाल्यावर आनंदी झाला। माझ्या रानात 2 एकर रान असेल, 1 एकर रान असेल, इतका कांदा यावर्षी येईल, 40 रुपये पण मला एवढे लाख, इतके लाख रुपये होतील, मग त्याचं असं करेन तसं करेन। मोदीने एकदम निर्यात बंदी केल्यावर एका दिवसात कांद्याच्या किमती 40 वरून 6 रुपयावर आल्या। आता शेतकरी अडाणी असतात, त्याला एवढं गणित कळतं की आपले किती नुकसान झाले, त्या शेतकऱ्याला काय मोदी सांगणार, अच्छे दिन आलेत। आणि त्यामुळं महागाईमुळं, करामुळं मोदींच्या देशातल्या गरीब लोकांची कंबर मोडलेली आहे। म्हणून गरीब लोकांना उपासमारीतून वाचवण्याकरता नरेंद्र मोदींना 80 कोटी लोकांना महिन्याला 5 किलो अन्नधान्य फुकट द्यावं लागते। समृद्धीचं लक्षण नाही आहे। आणि त्यातून मग जी काही हुकुमशाही चाललेली आहे त्याला सर्वात चौथं मोठं कारण आहे की देशातला भ्रष्टाचार। भ्रष्टाचार 2 प्रकारचा, एक आर्थिक भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लाच, आणि दुसरा भ्रष्टाचार राजनैतिक आणि राजकीय भ्रष्टाचार। महाराष्ट्रात जे काही घडलं, जे पक्ष फोडले गेले, पक्ष फोडताना कुणाला किती खोकी दिली, कुणाला ईडी, CBI, इन्कम टॅक्सची भीती घालवली, कुणाला तुरुंगात टाकलं आणि कुणाला पदं दिली, उपमुख्यमंत्री करतो, राज्यसभेचं तिकीट देतो, म्हणजे हा साम दाम दंड भेदचा भ्रष्टाचार हा नैतिक भ्रष्टाचार आहे। आज मोदी म्हणतात की मी रस्ते बांधले, पूल बांधले, पण निवडणूक रोख्याचे जे प्रकरण सुप्रीम कोर्टानं बाहेर काढलं त्यामध्ये मोदींनी कॅशलेस इकॉनॉमी तर आणली नाही, पण कॅशलेस भ्रष्टाचार आणला।
बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.